नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण आगामी महावितरण, महाट्रान्सको आणि इंडियन रेल्वेच्या टेक्निशियन पदासाठी जे इलेक्ट्रिशियन विषयाशी संबंधित MCQ आहेत त्याचा महासराव करणार आहोत. तरी सर्वांनी आवर्जून हे प्रश्न बघावे ही नम्र विनंती. चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना. वायरचा गेज तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनास काय म्हणतात? याचे पर्याय खालीलप्रमाणे: वायर गेज, टोल रूल, स्टँडर्ड वायर गेज, इनसाइड मायक्रोमीटर. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्टँडर्ड वायर गेज. पुढील प्रश्न: ब्रिटानिया जॉईंटचा उपयोग कुठे केला जातो? याचे पर्याय खालीलप्रमाणे: ओव्हरहेड लाईनमध्ये, कंड्यूट वायरिंगमध्ये, पॉवर वायरिंगमध्ये, अंडरग्राऊंड केबल पद्धतीमध्ये. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओव्हरहेड लाईनमध्ये ब्रिटानिया जॉईंटचा उपयोग केला जातो. पुढील प्रश्न: तारेवर इन्सुलेशन नसलेल्या वायरला काय म्हणतात? तर याचे पर्याय खालीलप्रमाणे: कॅलिपर, बेअर, कोअर की PVC. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बेअर. तारेवर इन्सुलेशन नसलेल्या वायरला बेअर असे म्हणतात. पुढील प्रश्न: मायका हे इन्सुलेशनच्या कोणत्या वर्गात मोडते? याचे पर्याय खालीलप्रमाणे: Y, E, H, B. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, H. मायका इन्सुलेशनच्या H या प्रकारात मोडते. पुढील प्रश्न: कोणत्या कंडक्टरमध्ये फक्त एकच कंडक्टर असतो? याचे पर्याय खालीलप्रमाणे: सॉलिड कंडक्टर, बेअर कंडक्टर, इन्सुलेटेड कंडक्टर, स्टँडर्ड कंडक्टर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्टँडर्ड कंडक्टर. पुढील प्रश्न: ओव्हरहेड लाईनमधील टायपिंग करण्यासाठी खालीलपैकी कोणता जॉईंट वापरतात? तर याचे पर्याय खालीलप्रमाणे: वेस्टर्न युनियन जॉईंट, ब्रिटानिया जॉईंट, टी जॉईंट, ब्रिटानिया टी जॉईंट. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टी जॉईंट. ओव्हरहेड लाईनमधील टायपिंग करण्यासाठी टी जॉईंट वापरतात. पुढील प्रश्न: 2 किंवा 2पेक्षा जास्त इन्सुलेटेड कंडक्टरवर धातूची स्क्रीन केलेला असतो. तर याचे पर्याय खालीलप्रमाणे: फ्लेक्झिबल केबल, स्टँडर्ड, पर्याय क्रमांक 3 केबल आणि पर्याय क्रमांक 4 कोअर. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केबल. 2 किंवा 2पेक्षा जास्त इन्सुलेटेड कंडक्टर धातूची स्क्रीन केलेले असतो त्याला केबल असे म्हणतात. पुढील प्रश्न: वायरचा व्यास कशामध्ये मोजतात? याचे पर्याय खालीलप्रमाणे: सेंटीमीटर, मिलीमीटर, किलोमीटर यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे मिलीमीटर. पर्याय क्रमांक 2, वायरचा व्यास मिलीमीटरमध्ये मोजतात. पुढील प्रश्न: अज्ञात रेजिस्टर मोजण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करतात? त्याचे पर्याय खालीलप्रमाणे: व्होल्टमीटर व ॲमीटर, तुलनात्मक पद्धत, व्होल्टेज ब्रिज पद्धत की वरीलपैकी सर्व. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न: तांब्याच्या टर्मिनलला ॲल्युमिनियमची केबल जोडण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? याचे पर्याय खालीलप्रमाणे: जॉईंटिंग पद्धत, ब्रिजिंग पद्धत, वेल्डिंग पद्धत की क्रिम्पिंग पद्धत. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्रिम्पिंग पद्धत. पुढील प्रश्न: कार्बन रेजिस्टन्स कोणत्या प्रकारात मोडतात? याचे पर्याय खालीलप्रमाणे: रेडियल टाईप, ॲक्सल टाईप, रेडियल आणि ॲक्सल टाईप की वरीलपैकी सर्व. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रेडियल आणि ॲक्सल टाईप. पुढील प्रश्न: कोणत्या केबलच्या आतील शीटवर धातूचं आवरण असते? याचे पर्याय खालीलप्रमाणे: 3 कोअर, मल्टी कोअर, आर्मर्ड की यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आर्मर्ड. आर्मर्ड या केबलच्या आतील शीटवर धातूचं आवरण असते. पुढील प्रश्न: कोणता पदार्थ कंडक्टर नाही? याचे पर्याय खालीलप्रमाणे: कॉपर, सिल्वर, ॲल्युमिनियम, पोर्सलिन. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पोर्सलिन. पोर्सलिन हा पदार्थ कंडक्टर नाही. मित्रांनो, आगामी सर्व परीक्षा ज्या टेक्निकलशी आणि इलेक्ट्रिशियन विषयाशी संबंधित आहेत त्यांचे MCQ रोज बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढील प्रश्न: कोणते सिलिंग इन्सुलेटर आहे? याचे पर्याय खालीलप्रमाणे: मेनाइट, बिटुमेन, रबर की गट्टापर्चा. तर याचे उत्तर आहे बिटुमेन. बिटुमेन हे सिलिंग इन्सुलेटर आहे. पुढील प्रश्न: कोणते अवाहक हे उच्च तापमान सहन करते? याचा पर्याय पुढीलप्रमाणे: मायका, ग्लास, फायबर, रेझिन. तर याचे उत्तर आहे मायका.
मायका हे अवाहक उच्च तापमान सहन करते. पुढील प्रश्न. कोणत्या मुख्य रूपाने अवाहक आहे? याचे पर्याय खालीलप्रमाणे: वॅसलीन, बिट्युमेन, रबर की पॅराफिन वॉक्स. तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पॅराफिन वॉक्स. पुढील प्रश्न. शेवटच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हणतात? याचे पर्याय खालीलप्रमाणे: इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. शेवटच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मागील टेक्निशियनच्या पेपरला हा विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न. कोणत्याही विद्युत मंडळात करंट व्होल्टेजच्या समप्रमाणात व रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. याचे पर्याय खालीलप्रमाणे: किर्चॉफच्या नियमानुसार, जूलच्या नियमाप्रमाणे, ओहमच्या नियमाप्रमाणे की लेंझच्या नियमाप्रमाणे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओहमच्या नियमाप्रमाणे. कोणत्याही विद्युत मंडळात करंट व्होल्टेजच्या समप्रमाणात व रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. पुढील प्रश्न. विद्युत दाबाची सांकेतिक खूण व्ही किंवा ई आहे व तो रिकामी जागा कशात मोजतात? तर याचे उत्तर आहे, याचे पर्याय आहेत: एम्पियरमध्ये मोजतात, ओममध्ये मोजतात, व्होल्टमध्ये मोजतात की वॅटमध्ये मोजतात. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्होल्टमध्ये मोजतात. विद्युत दाबाची सांकेतिक खूण व्ही किंवा ई आहे व तो व्होल्टमध्ये मोजतात. पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. कार्बन टाईप रेझिस्टरमध्ये रेझिस्टिव्हिटी पदार्थ म्हणून रिकामी जागा वापर करतात. याचे पर्याय खालीलप्रमाणे: कार्बन, ग्राफाइट. वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी एकही नाही. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही. कार्बन टाईप रेझिस्टरमध्ये रेझिस्टिव्हिटी पदार्थ म्हणून कार्बन व ग्राफाइट यांचा वापर केला जातो. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.